पुढील मॅचचा निश्चितच वर्णन करण्याकरता मायक्रोफोनती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर जयेश शेडुगले. हॅलो हॅलो वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आणि गावदेवी स्पोर्ट्स वेंडीपाडा बी ने आयोजित केलेला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आहे गावदेवी चषक 2026. नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये मोठा विजय संपादन केला आहे गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघाने. छान क्रिकेट खेळला गेला. मॅन इन फॉर्म आदित्य जोगारी आपण पाहिलं तर मोक्याच्या क्षणी फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळालाय. कारण की हा हंगाम, हा सीझन एपीएल आणि एपीएलच्या दूरदृष्टीने पाहिलं ना तर मग आदित्यचं फॉर्म मध्ये येणं अनिवार्य होतं. कारण की VTS CS स्टार्स या संघामध्ये त्याला नक्कीच खेळणं अनिवार्य आहे आणि त्याची बॅट आज बोलते. याचाच अर्थ आपण बघितला की येणाऱ्या कालावधीमध्ये एपीएल देखील गाजवेल, नो डाऊट. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिलं तर मग राकेश ठाकरे आणि त्याच्या सोबतीने रवि तला जोडी आहे नंबर 1. कामगिरी नंबर 1 पाहायला मिळेल का? ऐसा म्हणतात ना कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उडान अपने हौसलों में होती है. उडान मात्र आपण पाहिलं तर घेण्यासाठी सज्ज आहेत दोन्ही संघ. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर एक यंगस्टर नौका आणि उगवता सितारा ओमकार, तारांचा आकार ओमकार, ओमकार हेलेम पाहतोय आपण. सध्या तरी आपण पाहिलं तर मग बॉलिंग ट्रॅकवर रिंगचा सर्कल आपण बघितलं, रिंगचा षटक आहे. सर्कल मध्ये आपण पाहिलं तर फील्डचं बंधन. पहिला चेंडू फुल टॉस, सरळ बॅटच्या सायने स्टेट मात्र आपण खेळला गेला होता, ड्राईव्ह केला होता. ऑफ ड्राईव्हचा फटका, चांगला फटका. राकेश ठाकरे आपण पाहिलं तर एक चांगला गुड हिटर, मॅच विनर प्लेयर आहे. पहिल्या बॉलवर मात्र चांगल्या प्रकारे खातं खोललं गेलंय. पहिल्या बॉलला मात्र नीट आपण पाहू शकतोय की स्वतःला कॉन्फिडन्स देण्यासाठी बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन करणं योग्य बात होती, ते केलंय. रवीला स्ट्राईक. बॅटची कडा, या वेळेला इंडियन थोडासा पाहायला मिळाला. बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेडछाड करण्याचा प्रयत्न, विकेट किपरचा मिळाला सहारा आणि पहिला धक्का लागतोय टीम युनिटी स्पोर्ट चिंचोटी सेला आणि मात्र आपण पाहिलं तर परतावला गेला रवी तल्लाला. बघा पहिला धक्का लागलाय, काय झालं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर बघितलं तर हा बॉल आहे ना थोडासा ऑफस्टमच्या बाहेर वळत होता आणि रवीचा प्रयत्न होता की हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त दिशा देऊया, परंतु दिशा न देता दशा मात्र नक्की स्वतःची खराब झाली, त्याला परतावा लागला. सध्या तरी आपण बघितलं तर मग आपल्या डाव्या बाजूने जसे जी ट्रेन पटरीवर धावते रुलावर, तशा प्रकारे मग तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये धावा वेगाने जर तुम्हाला कंप्लीट करायचे असतील, आपली गाडी जर रुलावर आणायचं असेल तर आता पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल. कृष्णा जोगारी आलेत 1 डाऊनला. फुलटा चेंडू पाहतो, या वेळेला दिला होता इथे ओमकारने. मेजवानी होती. सध्या तरी आपण बघितलं दुपारचं सत्र आणि प्रत्येकाला मात्र मग भूक लागते जेवणाची, परंतु या वेळेला मात्र आपण बघितलं तर मग अशाच प्रकारची भूक आहे बॅटरला धावेची आणि तिथे दिलेली मेजवानी. मात्र इथे आपण बघितलं की तिसऱ्या अंपायरची मदत मात्र घेतली जाते, कारण की फॅक्टर हे चेक केलं जाते तिकडे आणि तिसरे अंपायर देखील जोडले गेलेत आम्हाला, कारण की हा डिसिजन आपण पाहिलं तर लगेच पोहोचवला जाईल. बघा आमचे तिसऱ्या अंपायर्सने आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलंय की इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू मात्र आपण पाहतोय या वेळेला, कारण की फ्लाइट रेट होता परंतु रेंज मध्ये होता, की व्हायला आपण तर वर असता तर डेफिनेटली खराब मिळाला असता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज कृष्णाची खेळी देखील संपुष्टात येताना पाहायला मिळते.
विकेट क्रमांक 2 युनिटी टीम थोडीशी मात्र झगडताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये लागलेला मोठा दुसरा झटका आपण पाहिला तर मग कृष्णा या खेळाडूच्या रूपाने थँक्यू सो व्हेरी मच. बघा काय नेमकं झालंय. राकेशने जर पहिल्या चेंडूवर धाव घेतलीये पण आता राकेश देखील विचार करत असतील की मी धाव घेऊन चांगलं कार्य केलं की मग खराब कार्य केलं, हा विचार देखील त्यांच्या मनामध्ये आहे. कारण की देखा बघितलं तर आपण दुसऱ्या बाजूने कोणते खेळाडू उभे राहायला तयार नाही आहेत. एक पार्टनरशिपची गरज आहे. सागर मैदानाच्या आतमध्ये आलेत नवीन पार्टनर. हा खोल टप्प्यामध्ये चेंडू हाताळला गेला. लाऊड अपील मात्र केली होती परंतु माहिती आहे की नेमका झालंय काय. कारण की हा जो चेंडू होता अगदी जमिनी लागत होता आणि तिथेच मात्र आपण पाहू शकतो हा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. वन बाउन्स देखील हातामध्ये कलेक्ट झाला होता. गोलंदाजी छान झाली ओमकारची. धाव फलकावर आपण पाहिल्या तर इन मेन 3 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल मांडंट्री पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल गोलंदाजी ओमकार हिलिमची पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा बॅटची कडा पाहतोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक मिळाली आहे सागरला. सागरचं खातं खोललं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हरचा प्रवास भरपूर कठीण आणि खडतड होताना पाहायला मिळत आहे. परंतु त्या प्रवासाला मात्र बाजूला सोडा आणि नक्कीच उर्वरित 3 षटकाकडे लक्ष केंद्रित करा हेच मी म्हणेन. कारण की म्हणतात ना जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहिलं तर या गोष्टीवर आता मात्र आपण बघितलं चर्चा केली जाईल का मग पाणी सोडलं जाईल. घडेल काय दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्यक्षात पाहूया. जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया. हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. ही पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हे लोण्याचा गोला तुला खायला थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो आपण मॅच पाहतोय दोन संघांच्या दरम्यान रंगलेली पाहायला मिळते. एका बाजूने बॅटिंग करणारी टीम युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी तर फिल्डिंग करणारी टीम काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीम जे पाय विभागातून बिलॉंग करणारी टीम पाहायला मिळते. आपण पाहिलं तर मग ही मॅच पहिल्या ओव्हरमध्ये तर वर्चस्व पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजेच बॉलर ओमकारचं काणाई टीमचं. परंतु सागर या खेळाडूला अंत्यका करू शकत नाहीये. सागरची खेळ मला आता आठवण आली कारण की पाळणपाड्याच्या मैदानावर काय जबरदस्त मागील कालावधीमध्ये त्याने फलंदाजी केली. मात्र गुड हिटर आहे. आज अंकुश पागू सध्या तरी दिसत नाहीयेत. स्लो रन टाकला होता त्याला मात्र पाहिलं वेट करून चांगल्या प्रकारे खेळला गेला. ऑन ड्राईव्हचा फटका. सागरने मात्र यावेळेला मी म्हणेन चांगली कामगिरी केली आहे. कारण की आपल्या समोर एक स्फोटक खेळाडू आहे. मॅच विनर ही मॅन आहे, हिटमॅन आहे. राकेशला मात्र स्ट्राईक दिली आहे. आणि राकेश असा खेळाडू आहे ना तो एका बाजूने आपल्या संघाला मात्र आपण पाहिलं तर संकटमोचक वाली भूमिका पूर्ण करताना नेहमी सातत्याने आपण पाहायला मिळतोय. आलंय परंतु हे संकट मात्र टळण्याचा प्रयत्न असेल. बॉलिंग ट्रॅकवर आहेत केशव. लेफ्ट आर्मवर या वेळेला खोल मध्ये टाकलेला चेंडू पाहतोय. ऑन ड्राईव्हचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग क्वालिटी आहे या संघाची. आपण पाहिला या सीझनची सुरुवात आपण पाहिलं तर पहिली स्पर्धा मात्र जिंकून मात्र त्याने शुभारंभ केला होता. परंतु आता आपण पाहिलं नाही की जो पहिल्या स्पर्धेचा जो खेळ होता तो मात्र बाजूला सोडला तर आपण पाहू शकतो की प्रत्येक दिवशी एक नवीन आपण पाहिलं चॅलेंज असतंय. आणि नवीन चॅलेंज मात्र आपण बघितलं तर मग मागे काय घडलं त्या गोष्टीला आपण धरून नाही तर पुढे आपल्याला कशा प्रकारचं चॅलेंज स्वीकारायचं आहे ना ते पकडून जायचं असतंय. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिलं तर मग पुढील चेंडू फेस करतील सागर. ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने. कडक शॉट आहे परंतु फिल्डर देखील तिथे चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये आतापर्यंत सटीक ठिकाणावर चेंडूची हाताळणी झाली आहे. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत आलेल्या 3 सिंगल. धावसंख्या पाहिली तर 7च्या घरामध्ये पोहोचले 7.
राकेश मात्र खेळ पाहिला आपण तर सध्या तरी शांत आहे, परंतु कितपर्यंत राकेश शांत राहील ते देखील पाहावं लागेल. या वेळेला मात्र पाहतो राकेशच्या रेंज मध्ये चेंडू आणि चेंडू गेला स्टँड मध्ये. षटकाराची मोहर राकेशच्या बॅट मधून. बिग हिट, सुपर बॅटिंग. थँक्यू डीजे. म्हणून तर म्हणतात ना की काम ऐसा करो की नाम बन जाए और नाम ऐसा करो की काम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई यूं ही, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो ये सबके लिए एक मिसाल बन जाए. आणि मिसाल भरी पारी तर खेळणारच आहे, कारण की राकेश आहे तो सध्या तरी आपण पाहिला ना तर शांत राहणारा खेळाडू नाहीये. षटकार ठोकला गेला, केलेलं केशववर आक्रमण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमनकडे फटका फ्लिक केला हलक्या हाताने. एक धाव तर वेगाने कंप्लीट. दुसराचा प्रयत्न होतोय. चेंडूची फेक स्ट्राईक यांच्या दिशेने, परंतु चित्याच्या चपळाईने क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर आपण पाहिलं तर मग तालमेल, कॉलिंग आणि सगळ्या काही गोष्टी आपण सध्या तरी युनिटी टीम साठी चांगल्या होताना पाहायला मिळत आहेत. राकेशने मात्र आपण बघितलं तर या वेळेला आपल्या संघाची जबाबदारी उचलत असताना संघाला एक चांगला टोटल मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय. 15च्या घरामध्ये पोहोचलाय. अंतिमचा चेंडू असेल या ओव्हर मध्ये. बघा आतापर्यंत 11 धावा आल्या त्या ओव्हर मध्ये. चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो बॅटिंग झाली. फुलटॉस होता, ड्राईव्ह केला. सेन्सिबल क्रिकेट मात्र खेळला जात आहे राकेशच्या माध्यमातून. बघा एक गेमला कशा प्रकारे मात्र आपण फक्त खेळायचं नसतं तर गेमला चालवायचं असतं, आणि तो मात्र आपण पाहू शकतो की बुद्धिमत्तेचा खेळ म्हणजेच आपण बघितलं तर बघा क्रिकेट. बुद्धी तर आपल्याला नक्कीच वापरताना पाहायला मिळाले, त्यानंतर शक्ती देखील वापरताना पाहायला मिळाली राकेश यांच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ पाहायला गेला. 2 ओव्हरच्या खेळामध्ये जर आपण पाहिला ना तर सध्या तरी जो पहिल्या ओव्हरचा धाव फलकाचा जो आलेख होता खाली होता, ग्राफ खाली होता ना, तो थोडासा वर नेलाय. त्यामुळेच आपण पाहिलं की या ओव्हर मध्ये मोमेंटम शिफ्ट झालाय. या ओव्हर मध्ये आलेल्या धावा आपण जवळजवळ बघितल्या तर 12 धावा आल्यात आणि त्यामुळे धावसंख्या आहे 16. 2 ओव्हर मध्ये किती येतील पाहूया. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे आमच्या खेळाडूंना पाण्याची, आणि आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना गरज आहे ती म्हणजे गाण्याची. थँक्यू डीजे. 16 धाव फलकावर आपण पाहतोय. ज्याप्रमाणे राकेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे आता 3ऱ्या ओव्हरचा स्पेल भुऱ्या गंगोर्डा या गोलंदाजाला मात्र दिलाय. तसं म्हणतात ना, कदमों को थांब लो अभी रुकना नहीं है, मंजिल राहों में अभी झुकना नहीं, जुनून बना लो लक्ष्य को पाने का, क्योंकि रास्ते कितने भी कठिन हो आप किसी के सामने झुकना नहीं. डेफिनेटली आपण पाहतोय या वेळेला आपण पाहिला तर तो खेळ, तो अंदाज, तो इंटेंट दर्शवला गेलाय. आणि आता मात्र आपण बघितलं की पहिल्या ओव्हरला बाजूला सोडल्यानंतर 2ऱ्या ओव्हर मध्ये मोमेंटम पकडलाय. कॅरी ऑन कसा केला जाईल. भुऱ्या बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण पाहिलं तर मग भिंत, दिवार, जे काय म्हणायचं म्हणू शकतोय, कारण की राकेश ठाकरे ब्रँड मात्र प्रेस करण्याच्या तयारीमध्ये. आपल्या नावाची दहशत, आपल्या नावाचा दरारा मात्र नक्कीच इथे दर्शवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. भुऱ्या पहिला चेंडू आमना सामना राकेश. वेट अँड वॉच. पहिला आपण चेंडूला सोडून दिलाय. बाकीची कामगिरी पंचांनी मात्र पूर्ण केली आहे. आमचे पंच प्रवीण जो सुतार आहे तर खोलंड्याहून बिलॉंग करत असताना पंचांची भूमिका आज आमचे आणखीन एक ऑफिशियल पंच संतोष कोप मात्र नाही आहेत, परंतु अंकुशजी गोवारी आणि देखील आपण बघितलं की आपल्या संघाचं आयोजन, आपल्या संघाचं नियोजनामध्ये आपले योगदान आपण पाहतोय. धावसंख्या 17 आपण पाहतोय फलकावर. भुऱ्या पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा सज्ज राकेश समोर. हा बॉल पाहिला आपण तर पुन्हा एकदा वायडर लाईनच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. वाईट क्रमांक 2. 17 आपण बघितलं ना तर आहे दुपारचं, आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर 2 वाजून 39 मिनिटं आणि एक्सरसाइज करावी लागते. त्याचं कारण की गोलंदाज आपण पाहिलं ना की थोडंसं गोलंदाजी खराब करतात, त्यामुळे पंचांना एक्सरसाइज करावी लागते. हा खोल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, खेचून मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग तर छान झाले परंतु नकार दिलाय. परंतु या वेळेला सागरचं मात्र आपण पाहिलं लक्ष नव्हतं. जोपर्यंत नकार दिला तोपर्यंत मात्र उशीर झाला, आणि तिथेच आपण पाहिलं तर मग
धक्का लागेल. पार्टनरशिप बिल्डअप झाली होती, मात्र थोडस आपण पाहू शकतोय हा जोखीम भरा मात्र कॉल होता सागर यांचा आणि नको ते मात्र आपण पाहिलं युनिटी टीम साठी ते झालं आणि पाहिलं तर मग सागरला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का भाडला बोलावलं जात आईन ते म्हणाली ती पालखी घेऊन गेली 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 आईन आज्ञा मला थँक्यू सो व्हेरी मच. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर चिराग दांडेकर 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आज त्यांना मात्र इथे प्रमोट केलंय. पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. वा फटका काय सुंदर खेचलाय. आल्या आल्या मात्र आपण पाहिलाय हवेच्या झोकावर मात्र फटका. हा मात्र आपण पाहिला फटका मात्र झोका हाताने नक्कीच गोलंदाजाला पाठवलं जाईल का. मोका षटकार 6. तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का भाडला बोलावलं जात आईन ते म्हणाली ती बघा नेमकं काय झालंय तर मग या फलंदाजाला मात्र आपण बघितलं ना तर चिरागला बॅटिंग करण्याची संधी पहिल्यांदा या संघामध्ये आणि बॅटिंग करण्याची संधी मिळाल्यानंतर आपण बघू शकतोय की त्याने दाखवून दिलं युनिटी टीम साठी मी काय करू शकतोय. पहिलाच बॉल मात्र आपण पाहिला बिंदास षटकार ठोकला गेला. आपटून टाकला होता या वेळेला शॉर्ट पुलचा फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे. बघा इथे पार्टनरशिप आपण पाहिलं तर मग राकेश मात्र जिथे एका बाजूने लढाई लढता येते ना परंतु त्याला साथ मिळणं अनिवार्य होते आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये चिरागने आल्यानंतर आपण बघितलं जी कामगिरी असते ना चिराग सारखी ती मात्र केली आहे. राकेशला मिळते स्ट्राईक. धावसंख्या फलकावर पाहिली आपण तर 26 आहे. पुढचा चेंडू पाहतोय आपण. बॅट फिरवली आहे परंतु आपण पाहिलं तर मग मिसफिल्ड थोडीशी झाली होती विकेट किपरच्या माध्यमातून. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळते. चेंडू कंप्लीट झाले 4 या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. धावसंख्येला मात्र आपण पाहिलं आता योग्य तो आकार मिळतो, योग्य तो आपण पाहिले दिशा मिळते. युनिटी टीम आपण पाहिले तर थोडीशी सुरुवातीला अडचणीमध्ये आली होती. अंकुश पागे आज नाहीयेत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो मग संतोषजी बिमरा देखील नाहीयेत या संघाचे महत्वपूर्ण खेळाडू आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय ना की त्यांचा फटका देखील परंतु त्यांची जागा त्यांची कमतरता मात्र नक्की जाणवले. परंतु चिरागने मात्र आपण पाहू शकतो योग्य रीतीने एक षटकार ठोकला गेला. प्रेशर थोडंसं राकेश वरून रिलीज केलं परंतु आता राकेश या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर मग चेंडू कंप्लीट झाले 5. अंतिमचा चेंडू असेल. धावसंख्या आहे 26. भुऱ्याला षटकार पडला होता परंतु त्यानंतर आपण पाहू शकतोय की चांगलं कमबॅक त्याने केलंय. गुड कमबॅक. परतीचा प्रवास ओव्हर पिच आहे. या वेळेला आपण पाहू शकतोय धाव घेण्याची क्षमता ठेवली, प्रयत्न केला आणि प्रयत्न सफळ झाला. थोडस आपण बघितलं विकेट किपर मात्र चुकले गेले आणि त्याचा फायदा मिळाला. एक धावसंख्या पोहोचली गेली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 27 धावा पाहायला मिळत आहेत फलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात आणि हे 3 गडी मात्र गमावले गेलेत. परंतु सरासरीमध्ये आपण पाहिलं तर 9 त्रिक 27 आपण पाहिलं तर मग आतापर्यंत आपण पाहिलं तर 9च्या सरासरीने वाटचाल झाली आहे परंतु 1 ओव्हरचा खेळ शेष आहे. 1 ओव्हर मध्ये तुम्हाला डेफिनेटली 12 ते 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि नक्कीच त्या जर जोडल्या तर तुम्ही एक सन्मानजनक इथे टोटल उभं करू शकताय. नेमकं घडेल काय, कशा प्रकारे मात्र आता खेळ केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जसं म्हणतात ना की वादळ किती आलं तरी पाखरूड थांबत नाही कारण की त्याला माहिती असतं लढल्याशिवाय आपल्याला उडता येत नाहीये आणि लढावं तर लागणारच आहे. आता शेवटचे आपण पाहिलं तर 6 बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहिलं तर मिस्टर महेश
पवार एक आपण पाहिलं तर सिनियर प्लेयर म्हणून आपण पाहतोय. मला वाटते समोर गाडी आहे ती बंद करा. लाईट मला वाटते चालू आहे. समोर गेटवर गाडी आहे कोणाची तरी. हा फ्लॅश होतंय. मिरर फ्लॅश होतंय. नक्कीच ते सांगतायत. आरसा फिरवा. आरसा फिरवा. थोडासा व्यत्यय येतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच झाली जाईल. ओके पण बघितलं तर सगळं काय क्लिअर केलं. चला जाऊया महेश पवार बॉलिंग ट्रॅकवर. समोर राकेश. पहिला बॉल पाहिला पण तर सुंदर इथे हाताळला जाते ब्लॉक हॉल मध्ये. एक तर मी आले दुसरेचा प्रयत्न फेकी आले स्ट्राईक यांच्या दिशेने. पाहता पाहता जोडल्या गेल्या दोन. पार्टनरशिप शेवटच्या 6 चेंडू मध्ये जास्त धावा हा प्रयत्न प्रत्येक संघाचा असतो. हा प्रयत्न याही दोन खेळाडूंचा आहे. युनिटी टीमचा देखील आहे. आणि पहिल्यावर तर आलेले आहेत 2. धावसंख्या 29. राकेश स्ट्रायकेनकडे. समोर या वेळेला मात्र आपण पाहतोय फटका चांगला टायमिंग कमाल आणि पाहतोय ठाकरे नावाचा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6. थँक्यू सर व्हेरी मच. त्या परीने म्हटलं जातंय ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळो ना मिळो तो नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणंही भाग पडेल. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग राकेशने आता मात्र ठरवलं गेलंय की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आणि डेफिनेटली आता तेच कार्य करताना पाहायला मिळतील. मग फिनिशरचा रोल आपण पाहिला तर मग सातत्याने आपण पाहू शकतोय आताचं क्रिकेट बदललं गेलंय. कारण की लेट नाईट मध्ये आपण पाहू शकतोय तर मग लक्ष होतं अभिषेक शर्माकडे, लक्ष होतं आपण बघितलं संजू सॅमसनकडे, परंतु लक्ष वेधलं ही शानदार किशनने. काय जबरदस्त खेळी. तशी खेळी राकेश मात्र करताना पाहायला मिळतोय. आता टॉप एज खराब मात्र फटका. कॅच मात्र कंप्लीट. विकेट डाऊन. यालाच म्हणतात ना वार झाला तर पलटवार देखील. आणि गोलंदाजाने मात्र आपण दाखवला हा पलटवार. पवार का पावर. आणि राकेश ठाकरे झालेत बाद आउट. फलकावर धाव संख्या आपण पाहिली तर आहे 35. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग सुरुवातीच्या 2 चेंडू मध्ये 8 डेफिनेटली आल्या, परंतु त्यानंतर राकेश मैदानाच्या आतमध्ये थांबणं अनिवार्य होतं. परंतु येथे देखील आपण बघितलं की दुसरा पर्याय देखील नव्हता, कारण की मोठा फटका आणि धावा शोधत होते. बाद झाले. नवीन बॅटर आपण पाहिले तर मग शैलेश. खाली राहणारा चेंडू पाहतोय. या वेळेला आपण पाहिलं नेमका झालंय काय तर थोडस आपण पाहू शकतो की मागे मिसफील्ड झाली विकेट किपरच्या माध्यमातून आणि बाईचा इशारा मात्र मिळतोय. इकडे आपण पाहू शकतोय तर एक्स्ट्रा रन्स धावसंख्या 36 पोहोचली गेली आहे. 2 चेंडूचा खेळ शेष असेल आणि या 2 चेंडू मध्ये आपण पाहू शकतोय मग किती धावा आतापर्यंत आपण बघितला तर मग लढण्यासाठी जो टोटल हवा होता ना तो तर उभा केलाय, परंतु अजून देखील 2 चेंडू मध्ये. आणि हा खेळाडू चिराग त्याने एक षटकार मात्र नक्कीच लगावला होता, परंतु या वेळेला मात्र त्याला बीट केलं गेलंय. हा खेळाडू आपण बघितला तर मग महेश पवार
भरपूर आपण पाहिलं तर सिनियर खेळाडू आहे आणि आपल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं ना तर अनुभव आहे, अनुभव नाही आहे तर अनुभवाचा भंडार आहे, तो सध्या तरी झोकताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल पाहूया. खोलमध्ये टाकलाय, बॅक टू द बॉलर मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला जातो, ऑन ड्राईव्ह फटका पाहतोय, लॉंग ऑन वर शतरक्षक येताना पाहायला मिळत आहेत. चेंडूची फेकी स्ट्राईक एंडच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाव्याने संघाचं टोटल मात्र पोहोचलं गेलं 38च्या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी टार्गेट सेट झालंय 39 या धावांचा. 39 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग सुरुवात थोडीशी खडतड झाली होती, परंतु नेमकं त्यानंतर काय झालंय, ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग पहिल्या इनिंग मध्ये धावा चांगल्या प्रकारे मी तर म्हणेन जोडल्या, कारण की गरज होती. सुरुवात खराब झाली होती पण त्या सुरुवातीला नियंत्रण मात्र मिळवण्यासाठी एकतर्फी लढाई आपण पाहिली ते लढली. आपण पाहिले तर राकेशने मात्र त्याला मध्यंतरी साथ थोडीशी सागरने दिली, त्यात नंतर चिरागने दिले आणि शैलेशचं योगदान पाहायला मिळालं एका धावेचं. एकूण आपण पाहू शकतो एक चांगला टोटल. आता डिफेंड देखील करायचं आहे, परंतु युनिटी टीम कडे आपण पाहू शकतो आज खंदे खेळाडू म्हणजे त्यामध्ये आपण पाहू शकतोय खास जो क्रम आपण पाहिला तर मग बॅटिंग मध्ये कमी पडला, परंतु आता बॉलिंग मध्ये पाहूया की कोणते खेळाडू असतील आणि कोणते खेळाडू नसतील. तत्पूर्वी आपण घेऊ एक छोटासा डीजे वाला ब्रेक, डीजेला संधी देऊया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर या 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये थेट लाईव्ह ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये येऊया. कमॉन डीजे. व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. VTSA लाईव्ह ऑफिशियल युट्यूब चॅनलला जोडलेले प्रेक्षक त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. उशिराने जोडलेत प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी अपडेट देईन. प्रथम बॅटिंग करत असताना धाव फलकावर धावा जोडल्या युनिटी स्पोर्ट्स टीमने 38 आणि 39चं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीम 2 बॅटर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नागेश पवार आणि केशव हिले जोडी आपण पाहतोय. जसं म्हणतात ना की मग प्रचार करून निवडणूक जिंकून पुढे येतो तो असतो नेता आणि मैदानाच्या आतमध्ये दिवस मात्र एक करून मेहनत घाम गाळून मात्र जो जिंकतो त्याला म्हणतात विजेता. या स्पर्धेचा विजेता डेफिनेटली कोण असेल तो उद्याला माहिती पडेल, परंतु आजचा दिवस तिसरा महत्वपूर्ण आहे कारण की पहिला दिवस संजय 11 नागले संघाने या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये स्थान केलं. दुसरा दिवस कालचा गावदी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीम शेलका ब्रदर्स आपण पाहिले, त्यांचा आपण पाहिला परफॉर्मन्स छान राहिला, ते अंतिम 4 मध्ये आले. आज कोणता संघ येईल, तिसऱ्या फेरीमध्ये इथून कोणता संघ जाईल पाहू शकतोय. बॉलिंग ट्रॅकवर राकेश ठाकरे बॅटिंग छान केली आहे, समोर आहेत केशव. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू हवेत. ओ नेमकं काय झालंय, विकेट किपरचा हा कॅच होता, परंतु आपण पाहिलं इंटरेस्ट मात्र दर्शवला नाहीये आणि पाहिलं नेमकं झालंय काय तर सेफ लँडिंग आणि आपण पाहिलं तर मग बॅटर देखील सेफ.
अजय आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा विकेट किपर आपण पाहू शकतोय. तर राकेश यांची गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं कशाचीच कमी नव्हती आहे, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की कॅच बुडला होता. नागेशला आता मात्र मी ते स्ट्राईक. दुसरा चेंडू समोरच्या दिशेने टॅप मात्र केला जातोय. ऑन साइडला लॉफ्ट करण्यात जातं, परंतु व्यवस्थित टायमिंग नाहीये. तेच कारण आपण पाहिलं सागर पुढे आले, चेंडूला फळ केलं, धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एखादा महिने आपण पाहिलं तर धाव संख्या पोहोचली आहे 2च्या घरामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा बघितला आपण तर मग उल्लेख करूया तर मग युनिटी टीमने जोडल्या होत्या 4. उलटा फटका खेळण्याचा मनसुबा. या फटक्याला कसं म्हणतात माहिती आहे, लगा तो आबाद नाही तो बरबाद, आणि तेच मात्र पाहायला मिळतोय. लगा तो तीर नाही तो फकीर, आणि तेच पाहायला मिळालं. कारण की डॉट चेंडू झाला, एक चेंडू गमावला इथे बॅटरने, कारण की एक तंत्र अवगत केलं होतं उलटा फटका खेळण्याचा. बघा आता तर माइंड सेट होतं, मनामध्ये घर केलं होतं की बैठक शॉट, फाईन लेग, लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक्झिक्यूट करायचं आहे. परंतु राकेशच्या गोलंदाजीच्या समोर आता नागेश थोडासा आपण बघितलं तर मग सल्ला देण्यासाठी आलाय. केशवचे प्रयत्न आतापर्यंत आपण पाहिले तर झाले, परंतु ते अपयशी. नागेशने काहीतरी सल्ला पोहोचवलाय. आता सल्ल्यामध्ये भरेल का गल्ला, पाहूया पुढचा चेंडू. आपण एकदा जागेवरून आपण पाहू शकतोय ऑन ड्राईव्हचा फटका. धावे 1 मात्र प्राप्त झाले इझिली. बघा आता इथे राकेशने गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकतो कोणत्याही प्रकारची कसर मात्र सोडली नाहीये. बघा आतापर्यंत खेळ पाहिला ना तर सेम तसाच चालू आहे जसं आपण पाहिला, परंतु तिथे विकेट डाऊन झाले होते युनिटी टीमचे, परंतु इथे एकही विकेट डाऊन झालेला नाहीये. ही चांगली गोष्ट आहे. आपण पाहिले तर मग कानाई स्पोर्ट्स टीमसाठी नागेशला आता स्ट्राईक मिळाली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर 5 चेंडूचा खेळ आपण पाहिलाय. 3 धावा फलकावर, मागे सलग 2 डॉट नंतर एक आली होती सिंगल. शॉर्टपिच चेंडू, पॉवर मात्र दर्शवली जाते. नागेश पॉवर, नक्कीच पवार का पॉवर मात्र आपण पाहू शकतो इथे दर्शवला गेलाय. पॉवरफुल फटका आणि 6. थँक्यू. सो व्हेरी मच इज बघा शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू होता आणि शॉर्ट पिच चेंडू, छोटी गेंद आणि खोटी गेंद तसं म्हणतायत ना, तेच पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर मग एक चांगला फटका, ज्या फटक्याची गरज होती, प्रेशर आलं होतं, वाढलं होतं. धावसंख्या आपण जर बघितली आहे ना तर पोहोचली गेली आहे या षटकारांनी 9 आल्यात. मग सरासरी अजून देखील आपण पाहिले तर मग 10ची आहे, कारण की 39चं जे लक्ष आहे आणि 39चं लक्ष पूर्ण करायचं आहे. चांगली आता फलंदाजी करावी लागेल. धाव फलकाचा जर कॉलम बघितला तर आपण 9, परंतु विकेटचा कॉलम आहे ना तो भरण्याची एक संधी आली होती, ती संधी आपण पाहिली ना तर मग पूर्ण झाली नाहीये. आता आपण पाहिलं तर विकेटचा कॉलम लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न करावा लागेल युनिटी टीमला, जर ही मॅच तुम्हाला बनवायची आहे तर, ह्या मॅच मध्ये लढाई करायची आहे तर. परंतु आता पाहू शकते आपण कृष्णा बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट पिच चेंडू होता, आडव्या बॅटने मात्र फटका एक्झिक्यूट केला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव मात्र मिळाले. चेंडूची फेकी येताना पाहायला मिळते थोडीशी दुरून, मात्र तेच पाहिलं गेलं. 2 बॅटरने पाहिलं, हेरलं आणि लगेच ओळखलं आणि सांगितलं की यस. आणि एकमेकांमध्ये आपण बघितलं तर कॉलिंग चांगलं झालं आणि 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा जोडल्यात. धावसंख्या पोहोचली 11च्या घरामध्ये. बुंद बुंद से सागर वाढता आहे आणि नक्कीच सागर वाढल्यानंतर मग महासागराला जाऊन मात्र मी येतो आणि आपण पाहू शकते मग तो महासागर मात्र आपण पाहू शकतो बनवण्याचा प्रयत्न आहे. बॉलिंग ट्रॅकवर आहेत पुन्हा एकदा कृष्णा. रेंज मध्ये पाहतो या वेळेला आणि चेंडू झालाय स्टँड मध्ये. 6 धावा केशवच्या बॅट मधून या वेळेला केलेला हल्ला, हवाई हल्ला, षटकार. तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वा, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वा, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. चला बॉल
पूर्व मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावर आपण बघितलं तर वाढलेली पाहायला मिळते आपल्याला. 17 धावा, 17 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. अजून सुद्धा आपण बघितलं तर मग जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे. 22 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू आणि 22 हे समीकरण डोळ्याच्या समोर. पण बनवला गेला होता फाईनला मात्र खेळणार आणि तिथेच पाहिला पण मिलाप चांगला झालाय. चेंडू आणि बॅट मध्ये चेंडू पाहतोय आपण प्रस्थान करतोय. बाउंड्री लाईनला मात्र क्लिअर करताना पाहायला मिळतंय आणि इथे पाहायला मिळेल षटकारानंतर आलेला दुसरा मोठा फटका चौकार 4. ओरी येरा केलास मना पागल केलास, ओरी येरा केलास तुझ्या नादान, मना येरा केलास तुझ्या नादान. यावेळेला उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, मात्र थोडासा मात्र धोकादायक फटका पाहायला मिळाला. मात्र आपण पाहू शकतो की डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते 21 धावा. अजून देखील आपण पाहू शकतोय 18 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला आडवी बॅट पुन्हा एकदा फिरवली जाते मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे, परंतु बघा तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर मग एका बाजूने सिंगल डबल मात्र त्यात धावसंख्येला रोख लावावी लागेल आणि दुसऱ्या बाजूने सगळ्यात मोठी गोष्ट की विकेट ते तुम्हाला शोधावे लागतील. विकेट टेकर खेळाडू कोण बनेल इथे, कारण की विकेट शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये मॅचला जिंकण्यासाठी. इथे आपण पाहिलं तर मग अपील केली आणि मात्र ती पंचांनी उचलून धरली आहे. उलटा चेंडू होता विकेटच्या समोर, यष्ट्यांच्या समोर मात्र हा बॅटर मात्र सापडला जातोय आणि तेच पाहायला मिळतंय की इथे हा बॅटर असेल आउट. मनी एक तू पाटलाची लेक, चमक टिमक्याची सारी हाय रंगामणी, चमक टिमक्याची सारी हाय रंगामणी. ओरी ओरी येरा केलास मना पागल केलास, ओरी येरा केलास तुझे नादान, मना येरा केलास तुझे नादान. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पाहतोय आपण जी विकेटची आपण चर्चा करत होतो आणि ती विकेट शोधून देण्याचं कार्य केलं. धावफलकावर धावा आपण जर पाहिल्या तर आहेत 21, 22 आहेत आणि आणखीन आपण पाहिलं ना तर जिंकण्यासाठी जी गरज आहे 17 आपण पाहतोय हव्या आहेत. कारण की तिकडे आपण पाहू शकतो एक शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली होती, त्यानंतर एक विकेट आली. 17 धावांची अजून देखील गरज आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आलेले आता पाहायला मिळतात खेळाडू मिस्टर ओमकार. यावेळेला पुलटा चेंडू पाहतोय आपण, स्लॉक केला जातो फिल्डर तिकडे फेम मध्ये पाहतो. या वेळेला बॅक टू बॅक विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. एका मागोमाग एक विकेट आणि हीच तर मात्र आपण बघितलं की उमेदची किरण असेल. आता आपण पाहिलं तर युनिटी टीमला आणि ती सापडले, ती पकडले. आता पकडून मात्र नक्कीच आपण पाहिलं तर मग किरण पकडल्यानंतर आपण आता पाहिलं तर मग सूर्योदय होईल का या मॅच मध्ये विजयाचा पाहायला मिळेल. या मॅच मध्ये नेमकं घडेल काय. विकेट मात्र डाऊन झालं 2 लागोपाठ 2. जिथे आपण पाहू शकतोय की ओपनरचा खेळाडू ज्याला आपण पाहिलं होतं मिस्टर नागेशला, त्यात नंतर आपण पाहिलं की मग केशवने देखील चांगली बॅटिंग केली. षटकार चौकार त्यांनी देखील ठोकले, परंतु आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेला जो नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बुऱ्या गांगोडा आलाय
आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण जर बघितलं तर संजू भुजड यांना आपण पाहतोय. संजू यांच्याकडे आपण पाहिली तर मग आता क्रमवारी फलंदाजी करण्याची भुऱ्या 4 आणि संजू 3 आहे गोलंदाजी करण्याची. अखोळ टप्प्याची लेन मात्र आपण पाहिली तर दिशाहीन पाहतोय. या वेळेला तुम्ही जर मॅचवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत ना तर अशा प्रकारची गोलंदाजी जी तुम्हाला मान्य नाहीये. कदाचित चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा क्षेत्ररक्षण मात्र आपण बघितलं एफर्ट्स तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे आपण पाहिलं तर मग धावा ह्या जोडल्या गेल्या. आल्या आपण पाहिलं तर मग 2 धावा जोडल्या गेल्यात. समोरच्या दिशेने फटका फिल्डर तिकडे आहेत सागर आणि सागरला मात्र निवडलंय. फलंदाज बाद होईल तिसरा आणि तिसरा धक्का लागतोय का नाही टीमला. लोक जमलंय गो बघावला माझे वेसावचे मारूला तुझा नाकवा बघ कसा सजलाय तुला आनंद मनान झैलय आज पुनवेचे दिसाला. बघा मागचे काही चेंडू धावाच आलेल्या नाहीयेत. विकेट त्यात नंतर आपण पाहू शकतोय की जवळजवळ मागच्या 4 चेंडू मध्ये 2 धावा आणि 3 विकेट आल्या आहेत. 15 धावांची गरज आहे. 9 चेंडू 15. मैदानाच्या आतमध्ये आता ज्याप्रमाणे विकेटची दरकार होते आणि जिथे गरज होती ना की पार्टनरशिप तोडणं. पार्टनरशिप तोडल्यानंतर नागेशची विकेट त्यात नंतर आपण बघितली तर मग जिथे मिळाली आपण पाहिली तर केशवची विकेट आणि त्यात नंतर भुऱ्याची विकेट. हे 3 खेळाडू महत्वपूर्ण बाद केलेत. मैदानाच्या आतमध्ये ओमकार आहेत आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेले नवीन बॅटर मिस्टर शंकर पवार. त्यांच्याकडे देखील आपण बघितलं तर लेफ्टी बॅटर क्षमता त्यांच्याकडे देखील छान आहे. परंतु हे 2 यंगस्टर खेळाडू आहेत. मात्र तारणहार ठरतील का. 9 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. पाहतोय आपण पुढील चेंडू आपटून टाकलेला होता. आल्या मात्र आपण पाहिलं तर अभिषेक शर्मा स्टाईल मध्ये ठोकलेला हा फटका. A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. 6 धावा. बघा ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आलेत ना की एक माइंडसेटने आलेत. आपल्या संघाला धावा हव्यात. आपण टार्गेट चेस करतोय. मग चेस मास्टर म्हणायचंय आपल्याला. आणि काय जबरदस्त फटका मात्र आल्या पेश केला गेला. ठोकला त्याने षटकार आणि या षटकाराने मात्र धावगतीला चालना मिळते. धावफलक वाढलं गेलंय 30च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज आणि चित्र मात्र आपण पाहिलं पूर्णपणे पलटून टाकलं. 8 चेंडू आणि 9 धावा. एक मोठा फटक्याने मात्र आपण पाहिलं तर सामन्याची कहाणी बदलून टाकली आहे. परंतु अजून देखील आपण बघितलं तर कहाणी बदलून टाकली. संपलेली नाहीये. परंतु ती कहाणी मध्ये ट्विस्ट निर्माण केला जाईल का. हा बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर सफलता मिळू शकते गोलंदाजाला. परंतु संजू भुजडने मात्र आपण पाहिलं तर एक षटकार खाल्ला. त्यानंतर आपण पाहू शकतोय ना इकडे पुन्हा एकदा परतीचा मात्र प्रवास करण्याचा प्रयत्न केलाय. धावा तर आपण बघितलं तर लागलेले 30-9 ची गरज आहे आणि आहेत चेंडू 7. फुलटॉस याही वेळेला आणि ही बॅटच्या रडार मध्ये चेंडू थांबणार नाहीये. थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. शंकरच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये दुसरा षटकार. 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे.
आल्या आल्या शंकरने आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण दाखवून दिलं. स्कोरला मात्र आपण पाहिलं तर लगभग लगभग जवळ नेलं. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे फक्त आणि फक्त धाव्यांची, ती म्हणजेच इन मेन 3 धाव्यांची गरज. सहा 3. आता आपण पाहिले तर मग शॉर्ट लेग लिमिट ऑफ पॉइंट. हलक्या हाताने चेंडूला मात्र कट केला जातं. इनफिल्डच्या वरून चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. चेंडूचा पाठलाग होताना पाहायला मिळतोय. चेंडू मात्र थांबणार नाही आणि सहज निघून गेलाय. बाउंड्री लाईनला ओलांडताना पाहायला मिळालाय आणि विजयी चौकार ओमकारच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. सामना मात्र जिंकला गेलाय. टीम पाहिली आपण तर कानाई स्पोर्ट्स राईकपाडा ए टीम अभिनंदन आणि युनायटेड टीम चे आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. एका बाजूने लढाई मात्र लढली गेली राकेश ठाकरे, परंतु आपण पाहिलं की त्याला दुसऱ्या बाजूने मात्र साथ तितकी मात्र मिळाली नाहीये आणि त्यामुळेच आपण बघितलं तर हा मोठा फटका लागतोय आणि या स्पर्धे